पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही स्वर्गाचे वारीस आहोत. म्हणजे आम्ही आमचं नागरिकत्व स्वर्गात आहे. फिलिप्पीकरास अध्याय 3:20 आम्हाला स्पष्टपणे सांगते की आमचे नागरिकत्व इथं नाही, या पृथ्वीवर नाही. आमचे नागरिकत्व स्वर्गात आहे. म्हणजे आम्ही स्वर्गाचे लोक आहोत आणि म्हणून आम्ही स्वर्गात जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तिथं जाणे आहे म्हणजे जाणे आहे, आपण प्रयत्न केला पाहिजे. कधी आपण प्रयत्न करू? आमच्या लक्षात राहील तेव्हा. मला स्वर्गात जाणे आहे हे मला लक्षात राहिलं तरच मी प्रयत्न करीन. असं वाटते का लोक सर्व विसरून गेलेले आहेत की मला स्वर्गात जायचं आहे म्हणून. पुष्कळ लोक तर विश्वासही ठेवत नाही की आम्ही स्वर्गात जाणार किंवा आम्हाला स्वर्गात जाणे आहे. काही काही लोकांचं असं म्हणणं आहे का कोण कुठं जाते का माहीत, अशा प्रकारे. परंतु प्रिय बंधू आणि भगिनीनो, आमचा विश्वास आम्हाला स्पष्टपणे शिकवते, स्पष्टपणे सांगते. कॅथलिक विश्वास आम्हाला स्पष्टपणे सांगते की आम्ही स्वर्गात जाणार आणि स्वर्गात गेलेच पाहिजे. स्वर्ग आहे. आम्हाला बायबलमध्ये शिकवते. आम्ही प्रेषितांचा श्रद्धास्वीकार याच्यामध्ये आम्ही शिकतो. CCC मध्ये आम्हाला नमूद करण्यात आलेलं आहे. सगळं आम्हाला शिकवण्यात आलेलं आहे. कारण आम्ही स्वर्गाचे नागरिक आहोत. आमचं नागरिकत्व स्वर्गात आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, देव वेळोवेळी आम्हाला सांगत आहे की आम्ही स्वर्गात गेलं पाहिजे. आणि योहानाचे शुभवर्तमान अध्याय 3:16 मध्ये आम्ही वाचतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र पाठवला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा सर्वनाश होऊ नये, त्याला अनंत काळचं जीवन मिळावं. म्हणजे तो स्वर्गात जावं. आम्ही नरकात जाऊ नये, आम्ही नष्ट होऊ नये, म्हणून हे देवाची धडपड की त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी पाठवला. आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करून संत पौल सांगतो, सर्व येशूचे प्रेषित लोकांना सांगितलं की आम्ही सर्व स्वर्गात गेला पाहिजे. आणि प्रियबंधू आणि भगिनीनो, एक नवलाची गोष्ट किंवा एक आम्हाला एक विशेष एक संदेश म्हणून आम्हाला एक मृत्यूनंतरच्या जीवनाचा अनुभव झालेला एक व्यक्ती आज या जगामध्ये आहे. मृत्यूनंतरच्या जीवनाचा अनुभव घेतलेला, त्याचं नाव आहे फादर जोस मान्यांगत. फादर जोस मान्यांगत हे फादर केरलाचे आहेत. 1985 मध्ये मोटरसायकलनं त्यांचा ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला. आणि मोटरसायकलनं जेव्हा त्यांचा अपघात झाला ते एकदम मरण पावले. म्हणजे त्यांच्या शरीराच्या पुष्कळच्या हड्डी, हाड तुटले होते, फ्रॅक्चर झाले होते. त्यांच्या नसा पुष्कळशा फाटल्या होत्या. आणि ज्या ठिकाणी त्यांचा ऍक्सिडेंट झाला मोटरसायकलनं, त्या ठिकाणी रक्ताचा लोट वाहला आणि बिलकुल म्हणजे निर्जीव, म्हणजे मरूनच गेला असं. त्याला दवाखान्यात नेले, तिथे त्याला मृत घोषित केले. मृत घोषित करून त्याला मोर्चरीमध्ये नेले. आणि मोर्चरीमध्ये नेतपर्यंत त्याला एक अनुभव, म्हणजे त्यांचा एक आत्मा, त्यांचा जो आत्मा आहे त्याला देवाने एक विशेष अनुभव दिला. म्हणजे झालं काय, जेव्हा ते मरण पावले, जेव्हा ते मोटरसायकलच्या अपघातामध्ये मरण पावल्यानंतर मरण पावले म्हणजे काय होते, शरीरातून आत्मा निघून जातो. त्याचा आत्मा शरीरातून निघाला. आणि आत्मा निघाल्यानंतर
स्वर्गदूत म्हणजे त्याचा रक्षक दूत जो आहे तो तिथं उपस्थित झाला आणि त्यांनी त्या आत्म्याला स्वर्गामध्ये नेण्यासाठी तो आला. तो त्याच्याशी बोलू लागला, त्या आत्म्याशी बोलू लागला आणि आत्मा शरीराच्या बाहेर निघाल्यानंतर आत्म्याला समजते का आता शरीर काय कसं आहे म्हणून. तर त्या स्वर्गदूतांनी त्याला सांगितलं का फादर पहा तुमचं शरीर पहा कसं पडलेलं आहे, आता निर्जीव आहे, आता ते बेकामी झालेलं आहे, आता ते माती होणार, अशा प्रकारे. तर ह्या आत्म्याने ते पाहिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, स्वर्गदूतांनी त्याला स्वर्गामध्ये घेऊन गेला. त्याने म्हटलं का तुम्हाला येशूचं बोलावणं आहे, चला. ते येशूचे बोलावणं म्हणून तो गेला, स्वर्गात गेला. येशूने त्याला स्वर्ग दाखवला. तिथं त्यांनी भरपूर लोकांना बघितलं. म्हणजे कोण? स्वर्गीय लोक, संतगण. प्रिय बंधूंनी बघून हे साक्षात घडलेली गोष्ट आहे. तुम्हाला मी सांगतो, जोस मानियांगत या फादरचं नाव, यांचं तुम्ही युट्यूब पाहू शकता. फादर जोस मानियांगत याचा युट्यूब पाहू शकता. तो स्वतः तुम्हाला सांगताय, अजून तो जिवंत आहे. तर त्याला तिथं स्वर्गामध्ये कोण कोण दिसले? सर्व संतगण दिसले. जे आम्ही संतगण, ज्याची आम्ही जे संत झाले आहेत चर्चे, ज्याच्याकडे आम्ही निवेदन करतो, ते माता मरिया, संत जोसेफ, प्रभू येशू, हे सर्व तिथं दिसलं. पवित्र आत्मा त्याला तिथं दिसला. आणि त्याच्यानंतर येशूने त्याला काय म्हटलं का, आता स्वर्गदूताला सांगितलं का आता यांना स्वर्ग दाखवल्यानंतर त्याला आता नरकामध्ये घेऊन जा. आणि त्याने नरकामध्ये नेलं. आणि नरकामध्ये प्रिय बंधूंनी भगिनींनो, ते सांगतात त्यांचा अनुभव की तिथं असे लोक आहेत, तिथं असलेल्या लोकांचा अंत नाही, त्यांच्या जीवनाचा अंत काही अनंत काळपर्यंत ते कसे आहेत? दुःखामध्ये आहेत. साधं दुःख नाही प्रिय बंधूंनी भगिनींनो. आम्ही या जगामध्ये जीवन जगत असताना आम्हाला जेव्हा एखाद्या वेळेस दुःख येते ना, ते दुःख काहीच नाही. त्या नरकामध्ये जे दुःख आहे, त्या नरकातलं दुःख भयंकर दुःख आहे. त्याला नरकात घेऊन गेले, नरक दाखवलं त्याला. ते भयंकर दुःख, ते ओरडत आहेत आता. आणि ते दुःख कधीपर्यंत होणार माहित आहे? अनंत काळपर्यंत ते नरकाचं दुःख. आणि तिथं कोण होते माहित आहे? तिथं ह्या फादरने पाहिलं की आम्ही त्याचा विचार सुद्धा करत नाही असे लोक त्याला तिथे दिसले. त्याला तिथं जास्त वेळ दिल्यात नाही आला, त्याला बोलू देण्यात नाही आला, काही नाही, फक्त दाखवण्यात आला, झलक दाखवली. आणि तिथं असे लोक की ज्याचं आम्ही विचार सुद्धा करत नाही की ते नरकात जातील, अशा प्रकारे. आणि मग त्या नरकामध्ये आहेत कोण प्रिय बंधू आणि भगिनींनो? नरकामध्ये ज्या लोकांनी खऱ्या देवाला ओळखलं नाही, खऱ्या देवावर विश्वास ठेवला नाही, आणि ज्या लोकांनी आपल्या पापावर कधी पश्चाताप केला नाही, असे लोक तिथं आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहित आहे येशू ख्रिस्तानं सर्वात आधी असा एक संदेश दिला. आणि बाप्तिस्मा करणारा योहान सुद्धा आम्हाला ओरडून सांगतो, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. ज्या लोकांनी पश्चाताप केला नाही, खरं सत्य समजून सुद्धा त्यांनी देवाला ओळखलं नाही आणि त्यांनी पश्चाताप केला नाही, असे लोक नरकात आहेत. आम्हाला आमच्या समोर त्यांनी चांगलं जीवन जगलं असेल, चांगलं श्रीमंत झाले असेल, चांगलं प्रेमाळू जीवन जगले असेल, परंतु त्यांनी कधी पश्चाताप केला नाही आणि खऱ्या देवाला ओळखला नाही, असे लोक नरकात आहेत. आणि त्याच्यानंतर प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्यांना शुद्धीस्थानात नेण्यात आलं. शुद्धीस्थानामध्ये कोण आहे? शुद्धीस्थानामध्ये ज्या लोकांना पश्चाताप करून, पाप स्वीकार करून सुद्धा काही पाप त्यांचे खंडणीसाठी राहिलेले आहेत, म्हणजे त्यांची एक ना एक दिवस सुटकारा होईल. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 18 मध्ये आम्ही वाचतो, ज्या काय म्हणतात, आपल्या चाकरावर देवानी, ज्या चाकरानी
आपल्या मित्रावर दया केली नाही, त्याला शिक्षा देताना देव बनत आहे. कवडी न कवडी फेडीपर्यंत तुला तिथं बंदिस्त करण्यात येईल. म्हणजे कवडी न कवडी फेडीपर्यंत, म्हणजे मग ते फेडल्यानंतर मग सुटका होईल. म्हणजे शोकाग्नी शुद्धीस्थान तेच आहे की आमच्या पापाची भरपाई होतपर्यंत काही लोकांना 100 वर्ष होऊ शकते, 200 वर्ष होऊ शकते, 500 वर्ष, परंतु त्यांना अनंत काळपर्यंत तिथे नाही ठेवणार. म्हणजे शुद्धीस्थान. आणि आम्हाला त्या शुद्धीस्थानामध्ये असलेल्या लोकांसाठी आम्हाला प्रार्थना करणे आहे. प्रिय बघणं, ह्या फादर जोसला हा अनुभव प्रभूने दिला आणि परत त्याला तू शरीरामध्ये जा म्हणून वापस जा आणि माझी साक्ष दे म्हणून त्यांनी सांगितलं. आणि मग ते शरीर जे एकदम मरण पावलेलं मृत असं शरीर पडलेलं होतं, सर्वांनी त्याला सोडून दिलं होतं. आता याला चिरफार काळासाठी न्या म्हणून सांगितलं. तेव्हा हा आत्मा शरीरामध्ये आला आणि तो हालू लागला, कणू लागला. तेव्हा सर्वांना नवल वाटलं आणि सर्व धावत आले, डॉक्टरकडे धाव करण्यात आली. आणि डॉक्टर पाहत होता, त्याला नवल वाटलं का अरे एवढं घायाळ होऊन शरीर तुटफूट होऊन अजून जिवंत आहे. मग त्यांनी इलाज सुरू केला. तो लवकरच शुद्धीवर आला तरीपर्यंत त्याला शरीर बिलकुल बेकाम झालेलं होतं. डॉक्टरांनी म्हटलं तू वाचशील तरी तू चालू शकणार नाही, तू जीवनभर तू मरेपर्यंत बेडरिडन राहशील. त्यांनी काय म्हटलं, मी स्वर्गाचा नरकाचा शोकाग्नीचा मी अनुभव करून आलेला आहे आणि देवाने मला सांगितलेलं आहे की हे गोष्ट मी संपूर्ण जगाला मला सांगणे आहे, त्याच्यासाठीच मला वापस पाठवण्यात आलं आहे. तो डॉक्टर काय म्हणाला, जर तू चालू शकशील तर मी खरा तुझा देव म्हणून मी मानीन. असं म्हटल्यानंतर त्याला सुट्टी झाली, घरी गेला. 2 महिने तो बाजेवर राहिला आणि त्याच्यानंतर तो चालू लागला आणि वेळोवेळी परमेश्वर त्याला संदेश देत होता, आता तुझी वेळ झालेली आहे, आता तुला जगामध्ये जाऊन माझी साक्ष द्यायची आहे. आणि मग तो फादर तिथून आता तो भारत देशामध्ये नाही आहे, तो आता जर्मनीमध्ये आहे आणि तिथून तो प्रत्येक देशामध्ये जिथं जिथं परमेश्वर सांगतो त्याला तिथं तो जाऊन याची साक्ष देत आहे. आम्ही परवा इंदोरमध्ये आमची एक फादर लोकांची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये आम्ही ऑनलाईन मध्ये त्याच्याशी आम्ही बोललो. ऑनलाईन मी सुद्धा त्यांना एक प्रश्न विचारला. अशा प्रकारे पुष्कळ लोकांनी प्रश्न विचारले आणि त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं. याच्यातून आम्हाला एकदम स्पष्ट आहे की स्वर्ग आहे, नरक आहे आणि शुद्धीस्थान आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला विश्वास ठेवणे आहे आणि फक्त विश्वास ठेवणेच नाही तर स्वर्गामध्ये जाण्यासाठी आम्ही काटकसरीने प्रयत्न करणे आहे. प्रयत्न करूया. प्रयत्न म्हणजे पश्चाताप करणे, पाप मार्ग सोडणे आणि देवाच्या इच्छेनुसार जीवन जगणे, हेच होय स्वर्गात जाण्याची तयारी. त्रास आहे, कठीण आहे. म्हणून प्रभूने म्हटलेलं आहे, अरुंद दरवाजातून प्रवेश करा. रुंद दरवाजातून कोणीही प्रवेश करतो, अरुंद दरवाजा त्याच्यातून प्रवेश करणं कठीण आहे, परंतु जे कठीण आहे तेच आम्हाला स्वर्गात नेणार. प्रियजनो, आपण प्रयत्न करूया, आम्ही विश्वास ठेवूया आणि स्वर्गात जाण्याची तयारी करूया. जे वचन आम्हाला सांगत आहे की आमचे नागरिकत्व स्वर्गात आहे, आपण सिद्ध करूया. प्रार्थना करूया.